सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपली कुठलीही इच्छा असू द्या, आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करायची असेल तर आजचा उपाय फक्त करून पहा. कोणतीही इच्छा असू द्या किंवा तुम्हाला तुमच्या ज्या अ, कधी तुम्ही विचार केला असेल की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हव्यात, आपल्याला मिळायला पाहिजे किंवा आपण केलेले जे प्रयत्न आहेत हे प्रयत्नाला यश मिळायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर आजचा उपाय नक्की करून पहा. अगदी फार तर फार 7 दिवस म्हणजे काय तर 1 आठवड्याच्या आत तुम्हाला नक्कीच चमत्कार पाहायला मिळेल. मग तुम्हालाच असं वाटेल की आता माझं संपूर्ण आयुष्य बदलतं. कारण एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडली की आपल्याला लगेच जाणवतं की आता माझं आयुष्य नक्कीच बदलणार आहे आणि हे बदललेलं आयुष्य आपल्याला उपभोगायचं असतं. त्यामुळे हे आयुष्य बदलायचं असेल तर काही वेळेला काय होतं तर आपल्याला उपाय, पूजा, विधी किंवा जे काही आपण जे प्रयत्न करत असतो ते आपल्याला प्रयत्नांना यश मिळविण्यासाठी आपल्याला सुद्धा काही प्रयत्न करावे लागतात. आता आपल्याला असा कुठला उपाय करायचा आहे बघा. हनुमान दादा ही बलाढ्य देवता म्हणून ओळखली जाते. तर हनुमान दादांचा हा उपाय आहे. तुम्हाला माहिती आहे का, प्रत्येक घरात, अगदी प्रत्येकच घरात, जवळजवळ 100%च घरात हनुमानदादांचा फोटो नक्कीच असतो. सर्वच लोक हनुमानदादांना पूजतात, भजतात, तर काही लोक त्यांना गुरुच मानतात. म्हणजे काय तर आपल्याला हनुमानदादांचा एक असा उपाय करायचा आहे ज्याने आपली नक्कीच कुठलीही इच्छा असू द्या, मग ती कितीही जुनी असू द्या किंवा अगदी छोटीशी असू द्या किंवा मोठी असू द्या, परंतु इच्छा ही 100% नाही तर 1000% पूर्ण होणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे सांगते का. समजा उदाहरणार्थ तुम्हाला एखादं तुम्ही स्वतः एखादा बिझनेस तुम्ही नवीनच सुरू केलेला आहे आणि बऱ्याच महिन्यांपासून, म्हणजे नवीनच बिझनेस चालू केला आहे परंतु बऱ्याच महिन्यांपासून तुम्हाला यश मिळत नाही व्यवस्थित. आता त्यासाठी किंवा तुमचं लग्न ठरत नाही, तुम्हाला योग्य असा जॉब मिळत नाही किंवा तुमच्या घरात एखादी व्यक्ती खूप आजारी आहे. अगदी कुठलीही इच्छा असू द्या, तुमच्यावर संकट असू द्या, दुःख काहीही असू द्या, त्या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला एकच उपाय करायचा आहे. तुम्हाला माहिती आहे का, अगदी काही लोक हनुमान चालीसा चालता बोलता म्हणतात, तर काही लोक एका जागेवर बसून बोलतात, तर बरेच लोक आमच्या मुंबईसारख्याच्या ठिकाणी बघितलं तर ट्रेनमध्ये सुद्धा वाचत असतात. पण तुम्हाला माहिती आहे का, हनुमान चालीसा ह्यात इतकी मोठी ताकद आहे की आपण ज्या वेळेला हनुमान चालीसा म्हणतो त्यावेळेला आपल्याला स्वतःला कुठेतरी जास्तीत जास्त फ्रेश वाटतं आणि आजूबाजूला जी काही नकारात्मकता असते ती दूर झालेली असते. स्वतःला सुद्धा आपण पॉझिटिव्ह, आपल्या मनात सर्व काही पॉझिटिव्ह थॉट्स येतात. आपण स्वतःला एक फ्रेश समजतो. हनुमान चालीसा तुम्ही नक्की म्हणून पहा. आता ही हनुमान चालीसा, हा हनुमान चालीसा म्हणायचा तरी कसा बघा. ज्या वेळेला तुम्हाला दुःख किंवा अडचण येतं त्याच वेळेला मंदिरात जायचं असं नाही, तर तुम्ही कधीही जाऊ शकता. मंदिरात जा, हनुमान दादांना तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा म्हणा, इच्छा सांगा किंवा तुमच्यावर संकट आलं असेल तर संकट सांगा. हनुमान दादांना म्हणायचं की ही जी माझी इच्छा आहे ही पूर्ण व्हायलाच पाहिजे. मला काही माहिती नाही, ही इच्छा तुम्ही पूर्ण करतील. कारण तुमच्या दारात जो पण कोणी येतो तो कधीही खाली हात जात नाही, त्याला भरभरून तुम्ही देत असता आणि त्याच आशेत मी सुद्धा आज तुमच्याजवळ आलेले. मला नक्कीच यश द्या आणि त्यासाठी मी तुमचं किती बघा, तुम्ही संकल्पयुक्त जरी सेवा केलीत तरीही चालेल, संकल्प नाही केला तरीही चालेल, पण संकल्पयुक्त सेवा करणं खूप गरजेचं असतं. कारण ज्यावेळेला आपण संकल्प करतो त्यावेळेला ती अगदी आटोकाट प्रयत्न करून तो संकल्प पूर्ण करत असतो. त्यामुळे संकल्पयुक्त सेवा करा. तुम्ही हनुमान दादांना म्हणू शकता की तुम्ही दिवसाला 10 वेळा, 11 वेळेला, किती वेळेला हनुमान चालीसा म्हणू शकता तेवढ्या वेळेला तुम्ही म्हणू शकता. तर तसा तुम्ही संकल्प करा की तुम्ही 1 वेळेला म्हणाल का, तुम्ही 3 वेळेला म्हणाल, तुम्ही 5 वेळेला म्हणाल, 7 वेळेला म्हणाल, तेवढ्या वेळेला तुम्ही हनुमान चालीसा म्हणा आणि म्हणा की हनुमान चालीसा म्हणेल आणि नक्कीच तुम्हाला सुद्धा प्रसाद मी आणून देईन. प्रसाद मी आणून देईन म्हणजे काय तर अर्पण करीन, असं नक्कीच तुम्ही हनुमान दादांना तुम्ही म्हणा आणि त्यानंतर बघा, तुम्ही जे म्हणालात त्याच्यावर काम करायला सुरुवात करा. नक्कीच तुम्हाला हनुमान दादा यश प्राप्ती करून देतील. जेव्हापासून सुरुवात कराल तेव्हापासून अगदीच कधीच तुम्ही हा उपाय गॅप देऊ नका. व्यवस्थितपणे उपाय करा आणि बघा, तुमच्या मनातली इच्छा किंवा संकट जरी असेल तरी ते नक्कीच दूर होईल, इच्छा पूर्ण होईल. असा हा हनुमान दादांचा छान आणि व्यवस्थितपणे उपाय मी तुम्हाला सांगितला आहे.
तुम्ही हा उपाय मंगळवार, शनिवार किंवा कुठल्याही दिवसापासून करा. फक्त किती दिवसांपर्यंत करणार आहात हा संकल्प तुम्ही व्यवस्थित करा. आता तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत.